हाय गाइज, आय एम प्रथमेश. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा आपला सगळ्यात स्पेशल एपिसोड आहे, कारण आपण यामध्ये विजिट करणार आहोत जालियनवाला बाग आणि अमृतसरचं सगळ्यात प्रसिद्ध असं ठिकाण ते म्हणजे गोल्डन टेम्पल. तर आता आपण निघूयात गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बागला. आधी आपण जालियनवाला बाग करू आणि मग गोल्डन टेम्पलला जाऊ, कारण गोल्डन टेम्पल हे रात्रीचं जास्त सुंदर दिसतं. आणि लेट्स एक्सप्लोर. आणि मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे अमृतसर, पंजाब. सो आपण पंजाबची अमृतसर सिटी कव्हर करतोय या व्लॉग्समध्ये. सो लेट्स गो. आणि हां, मी आज खास गुरुद्वाराला जायचं म्हणून मी ही पंजाबी स्टाईल पठाणी शिवली आहे विथ चप्पल, जे मी आधीच्या व्हिडिओत दाखवले, शास्त्री मार्केटमधून घेतलेले. सो ते आणि हे मी लॉकेट्स घेतलं काल. सो हे मी आता घातलंय आणि ही पठाणी मी स्टिच केली आहे स्वतः, म्हणजे मी कपडा घेऊन स्टिच केली होती. सो या म्हणजे परफेक्ट लुक वाटेल. आपण गुरुद्वाराला चाललोय, बस मला पगडी मिळते सो मी ती घालीन, म्हणजे मला बेस्ट फोटो आणि लुक्स मिळेल, कारण कम्प्लीट लुक मिळतो मग. सो लेट्स गो आणि आपण जाऊयात गुरुद्वाराला आणि जालियनवाला बागला. सो स्टे ट्यून. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमृतसरमधील अशी 2 ठिकाणं पाहणार आहोत जे आपल्या ट्रॅव्हल सिरीजचा हायलाईट पॉईंट आहेत. आणि त्यातलं पहिलं ठिकाण आहे जालियनवाला बाग. आपण शाळेत असताना या घटनेचा अभ्यास केलाय, परंतु आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि तो इतिहास सांगणार आहे. चला मग सुरू करूयात. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने आपल्या देशात अनेक प्रकारचे कायदे लागू केले. ब्रिटिश सरकारने रॉलेट कायदा आणला. या कायद्यानुसार सरकार कोणत्याही व्यक्तीला देशद्रोहाच्या संशयावरून अटक करू शकते आणि त्या व्यक्तीला थेट तुरुंगात टाकू शकते. याशिवाय पोलीस कोणत्याही व्यक्तीला कोणताही तपास न करता 2 वर्षे कोठडीत ठेवू शकतात. या कायद्याला संपूर्ण देशात कडकडून विरोध झाला. सन 1919 मध्ये सुरू झालेली सत्याग्रह चळवळ संपूर्ण देशात ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठ्या यशाने चालू होती. भारतातील अमृतसर शहरातील 6 एप्रिल 1919 रोजी या आंदोलनाअंतर्गत संप पुकारण्यात आला आणि रॉलेट कायद्याला विरोध करण्यात आला. 9 एप्रिल रोजी सरकारने पंजाबमधील 2 नेत्यांना अटक केली. डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल अशी या नेत्यांची नावे होती. ब्रिटिश पोलिसांनी यांना नजरकैदेत ठेवले होते. अमृतसरमध्ये हे दोन्ही नेते फार प्रसिद्ध होते. त्यांची सुटका होण्यासाठी लोक उपायुक्त मिल्क्स इयर्विंग यांना भेटू इच्छित होते, मात्र उपसमितीने लोकांना भेटण्यास नकार दिला आणि त्यानंतर संतप्त लोकांनी रेल्वे स्टेशन, तार विभाग आणि अनेक कार्यालयांना आग लावली. आणि संतप्त जमावाच्या हिंसाचारात सरकारी कामांचे नुकसान झाले आणि 3 ब्रिटिशही मारले गेले. या सगळ्यामुळे ब्रिटिश सरकार प्रचंड संतापले होते. या सगळ्यामुळे अमृतसरची परिस्थिती प्रचंड बिघडली होती. ही परिस्थिती कंट्रोल करण्याची जबाबदारी सरकारने ब्रिगेडियर जनरल R.E.H. डायर यांच्याकडे सोपवली. 11 एप्रिल रोजी ब्रिटिश सरकारने पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू केला, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी 3 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही. एकत्र आल्यास त्या लोकांना थेट तुरुंगात टाकण्यात येत होते. 13 एप्रिल रोजी शीखांचा बैसाखी हा सण होता, जो साजरा करण्यासाठी हिंदू व शीख बांधव मोठ्या प्रमाणात हरमंदिर साहिब म्हणजेच गोल्डन टेम्पलमध्ये जमले होते. जालियनवाला बाग गुरुद्वाराच्या शेजारीच असल्यामुळे अनेक लोक बागेला भेट देण्यासाठी गेले, तर काही लोक नेत्यांच्या अटकेच्या मुद्द्यावर शांततापूर्वक सभा घेण्यासाठी जमले होते. बागेत जमलेल्या लोकांचा आकडा 20,000च्या आसपास होता. 12:40च्या सुमारास डायरला जालियनवाला बाग येथे होणाऱ्या सभेची माहिती मिळाली. 4 वाजताच्या सुमारास 150 सैनिकांसह बागेकडे रवाना झाला. ही सभा दंगली पसरवण्याच्या उद्देशाने आयोजित केली असल्याचे डायरला वाटले. बागेत पोहोचल्यावर डायरने लोकांना कोणताही इशारा न देता सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. हा अंधाधुंद गोळीबार सुमारे 10 मिनिटे चालू होता. गोळ्यांपासून वाचण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली, मात्र बागेतून बाहेर जाण्यासाठीचे सारे गेट, भिंती बंद केल्या होत्या. जीव वाचवण्यासाठी लोकांनी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या, पण तरीही त्यांना आपला जीव वाचवता आला नाही. काही वेळातच बागेच्या जमिनीचा रंग लाल झाला होता. हजारोंच्या वर निष्पाप लोक मृत्युमुखी पडले होते. या हत्याकांडाचा देशभरातून निषेध झाला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे हत्याकांड अत्यंत भीषण हत्याकांड म्हणून आजही ओळखले जाते. सध्या जालियनवाला बाग एक ऐतिहासिक स्थळ बनले. ती विहीर आणि झाडल्या गेलेल्या त्या गोळ्यांच्या खुणा आजही आपण भिंतीवर पाहू शकतो. शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ अमर ज्योती आणि स्मारक येथे बांधण्यात आले. भारताच्या धगधगत्या इतिहासातील हे एक महत्त्वाचं स्थळ आयुष्यात प्रत्येकाने एकदा पाहावं, हा एक जिवंत अनुभव आहे. जालियनवाला बाग आणि आता आपण चाललोय गोल्डन टेम्पलला. सो लेट्स गो. गोल्डन टेम्पलमध्ये जायच्या आधी मला पगडी घालायची. सो लेट्स फाइंड आउट इथे कुठे मिळते का. आपल्याला मिळाली तर आपण घालूयात. चल. अमृतसरचं सगळ्यात मोठं आकर्षण हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिर. हे मंदिर शीख धर्मियांचं सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आणि प्रमुख गुरुद्वार म्हणून ओळखले जाते. इथे दररोज लाखो लोक दर्शनाला येतात. या गुरुद्वाराची स्थापना शीखांचे चौथे गुरु गुरु रामदासजी यांनी केली. हे गुरुद्वारा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे. अमृतसर शहराचे नाव याच सरोवरावर आधारित आहे. गुरुद्वाराच्या बाहेरील हिस्सा सोन्याने बनवलेला आहे. इथे गुरु का लंगर आहे. तिथे अनेक विश्रामस्थळ आहेत. हे लंगर 24 तास चालू असतं. दररोज लाखो लोक इथे प्रसाद ग्रहण करतात. हे मंदिर रात्रीच्या लाइटिंग मध्ये विशेष सुंदर दिसतं. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी इथे नक्की भेट द्यावी. फार सुंदर मंदिर आहे. वाहेगुरु वाहेगुरु
हॅलो गाईज, सो आमचं दर्शन झालं आतमध्ये आणि आता आम्ही जातो आहोत रिक्षा स्टँडवर आणि रिक्षा स्टँडवरून आम्ही जाणार हॉटेलला, कारण हॉटेलला जाऊन आपल्याला करायचं आहे डिनर. सो स्टे ट्यून, लेट्स गो. आणि मग मी तुम्हाला सगळं डिटेल सांगतो एंडला. ओके गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल याची हिस्ट्री समजली असेल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा आणि आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. एक मे बी लास्ट व्हिडिओ उरलाय. सो तोपर्यंत बाय बाय.